वेलकम बॅक टू स्वराची दुनिया. स्वराच्या दुनियामध्ये स्वरा बघा काय करते, आंबे खातीये. एवढे आंबे खाल्ले तिने आतापर्यंत. आणि हा तिचा टफी. स्वरा आली मामाच्या घरी. स्वरा एवढे आंबे खाल्ले तू? आईने रस बनवला. आणि ही तिची आई. नातीचं प्रेम, आजी नातीचं प्रेम. दोघींनी मिळून एवढे आंबे खाल्लेत ना स्वरा. रस बनवायचा आहे टफ्याला. टफी ए टफी, टफी. हा बघा कसा ऐकतोय तो. ही आमची आई. नाही बरं का, मी काय पण म्हणते ती लोकांची आई आहे, आमची आई नाही आहे. आणि हा बघा याला काय होते काय माहिती, खाजवितोय स्वतःला नुसता. म्हातारा झालाय आमचं कुत्रू. तो म्हातारा होत चाललाय आणि स्वरा मोठी होत चालली. त्याचं आणि स्वराचं वय सेम आहे ना स्वऱ्या? नाही, स्वराला आंबे कधी भेटलेच नाही. कसे आंबे गोडे. आणि हे आमचं घर. घर काय नुसतं देवच देव आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज, श्री संत ज्ञानेश्वर माऊली, श्री तिरुपती बालाजी, साईबाबा, लक्ष्मी माता आणि सत्यनारायण भगवान. आणि हे माझ्या लग्नाचं फ्रीज. लग्नाला झालंय आता किती वर्ष झाले ग? 14 वर्ष झाले. पण तो फ्रीज खराब झालाय, पण आम्ही काय टाकून देत नाही. ही आमच्या आईची गिरण. आणि हा पंखा बघून घ्या बरं का. आणि ही आमची स्वरा. हिला बघून घ्या, लहानपणीची स्वरा किती क्यूट होती बघा. आणि हा घराच्या बाहेरचा परिसर. प्लॅनचे समजत नाही, हाय फाय समजत नाही. 1000 वेळा शिकवलं. लहानपणापासून तुला शिकवते पण नाही, तुला तर ऐकायचंच नाही. नुसतं खायचं प्यायचं बसायचं बास. हा समजलं तुला? आमचा भाऊ हे बघा, आतापर्यंत त्याने 20 अंडी खाऊन मोकळा झालेला आहे. तो दिवसाला 20 अंडी खातो. आणि तोंड झाकून घेतले त्याने. तो जर कुणाच्या घरी आला तर त्याला बोलू नका, घरात बोलू नका, नाही तर तुम्हाला लांबून उचकून द्या त्याला दिसला का तो. आणि अक्षरशः चाटून खातोय तो. पुरली पाहिजे दिवसाला. तोंड लपवतोय तो, म्हणजे खरं बोलते मी.